आणि यानंतर बोलूयात राजकारणातल्या बातमीकडे। सध्या आरोप प्रत्यारोप एकमेकांवर कितीही केले तरी तुझं माझं जमेना अशी काही शिवसेनेची स्थिती नाही विधान परिषदेपुरती, कारण 50-50चा फॉर्म्युला नक्की झालाय। मात्र तिकडे आक्रोश यात्रेपासून अनेक यात्रा सरकारच्या विरोधातल्या एकत्र काढणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीचं मात्र अजूनही तळ्यात मळ्यातच सुरू आहे। शिवसेनेला 50 वर्ष झाली, त्यातली 25 वर्ष आमची युतीमध्ये सडली। ज्या महापालिका आहेत, ज्या जिल्हा परिषदा आहेत, तिथे कुठेही मी युती करणार नाही। उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याची आठवण होण्याचं कारण म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब झालाय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 6 जागांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी 50-50चा फॉर्म्युला ठरलाय। यात भाजपनं 3 तर शिवसेनेनं 3 जागांवर आपले उमेदवार दिलेत। शिवसेनेनं नाशिकमधून नरेंद्र दराडेंना, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गातून राजू साबळेंना तर परभणी हिंगोलीसाठी विपुल बजोरिया यांच्या नावाची घोषणा केली आहे। तर भाजपनं अमरावतीतून प्रवीण पोटे, उस्मानाबाद लातूर बीडसाठी राष्ट्रवादीतूून भाजपमध्ये आलेले सुरेश धस तर वर्धा चंद्रपूर गडचिरोलीतून रामदास अंबटकर उमेदवार असतील। युतीचं घोडं गंगेत न्हालं असलं तरी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीचं घोडं मात्र उस्मानाबाद लातूर बीडच्या जागेवरून अडलेलंच आहे। काँग्रेसची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहे। राष्ट्रवादीनं आघाडी जाहीर होण्याआधीच या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिलाय। तर काँग्रेसचे पापा मोदीही याच जागेसाठी अर्ज भरणार असल्याचं कळतंय। आम्हाला अपेक्षा आहे की आमचा मित्रपक्ष ज्या न्याय मागण्या आहेत आणि जी न्याय व्यवस्था आहे सिटिंग सदस्यांची आणि तिथल्या परिस्थितीची याचं भान ठेवून जर काँग्रेसने आमच्या मित्रपक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आमच्या समझोता चांगला केला तर मला खात्री आहे की जास्तीत जास्त जागा या विधान परिषदेच्या निवडून येतील। एरवी एकमेकांना आव्हान देणारे, काडीमोडची भाषा करणारे भाजप शिवसेना ऐनवेळी एकत्र येतात तर एकीनं लढू म्हणणारे काँग्रेस राष्ट्रवादी आमने सामने उभे ठाकतात। यांचं हे सोयीनुसार मित्रत्व आणि शत्रुत्व सर्वसामान्यांना बुचकळ्यात टाकणार आहे, पण यालाच तर राजकारण म्हणतात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।